महाराष्ट्र जमीन महसूल संहिता अधिनियम 1966. तर 1966चा जो हा कायदा आहे यामधील कलम 149 जी आहे ती कशा संदर्भात सांगते तर ॲक्वायजिशन ऑफ राईट्स. तुम्ही जे काही अधिकार मिळवलेले आहेत, तुम्ही जे काही ज्या काही दस्तांद्वारे तुम्ही अधिकार मिळवलेले आहेत, मालकी मिळवलेली आहे, त्या दस्तांच्या आधारे जेव्हा आपण तलाठी यांच्याकडे फेरफार नोंदीसाठी आपण त्यांच्याकडे जातो, आता कुठल्या दस्तांच्या आधारे आपल्याला अशा प्रकारचे राईट्स हे आपण ॲक्वायर करतो, तर त्यामध्ये मित्रांनो आपण खरेदी खताद्वारे आपण असे मालकी अधिकार मिळवतो, वाटणीपत्र आधारे, बक्षीसपत्र आधारे, मृत्यूपत्र आधारे, इच्छापत्र आधारे, लीजद्वारे, रेंटद्वारे, लँडलॉर्डद्वारे, तसेच संमतीपत्र आधारे वगैरे. ज्यावेळेस अशा कुठल्याही दस्ताद्वारे आपण एखाद्या जमिनीची, जागेची, घर जागेची खरेदी दस्ताद्वारे किंवा कुठल्याही दस्ताद्वारे ज्यावेळेस आपण त्याबाबतची मालकी, त्याबाबतचं टायटल आपण मिळवतो, त्यावेळेस आपण पहिल्यांदा आपण याबाबत आपण तलाठी जे की प्रत्येक गावोगावी नियुक्त केलेले असतात त्यांच्याकडे आपण सदर दस्ताद्वारे महसूल रेकॉर्डला, म्हणजे की सातबाराच्या रेकॉर्डला, जमिनीच्या रेकॉर्डला, घराच्या रेकॉर्डला, या सदर दस्ताद्वारे आमच्या नावाची नोंद घ्यावी याकरिता आपण तलाठ्याकडे जात असतो. तर कलम 149 मध्ये